बघा कसला मस्त एकदम आपला एकदम तांदूळ परफेक्ट शिजलेला आहे. बघा आपलं प्रमाण जे होतं ते मस्त असा कांदा. नमस्कार मैत्रिणींनो, तर चला आज आपण बनवूया चिकन दम बिर्याणी, ती बी कुकरमध्ये अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये. तर हे सर्व साहित्य आहे, मी तुम्हाला अगोदर साहित्य दाखवते. हे अर्धा किलो तांदूळ आहे, अर्धा किलो चिकन. अर्धा किलोला म्हणजे बरोबरला बरोबर घ्यायचं. 1 किलो चिकन असलं तर 1 किलो तांदूळ. हे 1 चमचा बिर्याणी मसाला आहे, हे लाल तिखट, हे दही आणि थोडीशी हळदी आणि मीठ चवीप्रमाणे. आणि हे खडे मसाले आहेत. 1 चक्री फूल, थोडीशी जावित्री, थोडं दगडी फूल, 2 विलायची, 10 मिरे, 5 लवंगा, उंची शहाजिरे, जिरे, तमालपत्र आणि दालचिनी. हे आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं शिजताना, नाहीतर कॉटनच्या कपड्यामध्ये थोडीशी गुठळी बनवून पाण्यामध्ये टाकायची. आणि हा आपला अर्धा किलो कांदा आहे. तांदूळ जेवढा असेल तेवढाच कांदा घ्यायचा. 2 मिरच्या, पुदिना, हिरवी मिरची आणि 1 गड्डा लसूण आहे. हे आपण मिक्सरमधनं वाटून घेऊन आपल्या चिकनला लावून घेऊया. तर आता आपण सगळ्यात अगोदर आता आपला हा मसाला वाटून झालेला आहे. पुदिना टाकायचा. पुदिन्याची चवच लय भारी लागते. पुदिन्याशिवाय बिर्याणी नाही. हिरवी मिरची, पुदिना, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरीचं हे वाटण आहे. ह्यामध्ये थोडस असं दही टाकून घ्यायचं. लाल तिखट यामध्येच टाकून घ्यायचं 1 चमचा आहे. बिर्याणी मसाला यामध्येच टाकायचा आणि ही थोडीशी हळदी ह्यात टाकायची आणि हे सर्व मिक्स करून एक अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं, की जोपर्यंत आपला कांदा वगैरे तळून घ्यायला आपल्याला वेळ लागते तोपर्यंत हे चिकन मॅरिनेट होतोय व्यवस्थित एकदम असं. तर हे असं सगळं मिक्स करून अर्धा तास ठेवायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. छोटासा चमचा आहे, ह्याने मी 1 चमचा टाकलाय. थोडंसं अजून घेते, जेवढं आपल्याला चिकनला लागते तेवढेच टाकायचं. हे आता असंच ठेवून आपण कांदा तळून घेऊया. तर आता मी गॅस चालू करून घेते आणि कांदा तळायला ठेवते. त्यासाठी तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की कांदा तळून घ्यायचा आपला. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे, तर मी आता हा अर्धा कांदा तळून घ्यायचा आणि अर्धा आपण चिकन शिजताना आपण त्यासोबत टाकायचं. हा अर्धा आहे, अर्धा असं ठेवते. हे अर्धा किलो कांदा आहे, पाव किलो तळून घ्यायचा आणि पाव किलो आपल्याला ग्रेव्हीसाठी ठेवायचं. त्याची ग्रेव्ही बनवायची. आणि हा मॅरिनेट करताना पण टाकते थोडासा. हे तांदळामध्ये थोडस पाणी टाकून घ्यायचं आणि 20 ते 25 मिनिट भिजवायचं. तोपर्यंत आपला कांदा पण फ्राय होते. आता मी ही तांदळामध्ये पाणी मिक्स करून ठेवलेलं आहे. आता आपला हा कांदा तळत आलेला आहे. अजून थोडं 5-10 मिनिटं तळायचे. 5 मिनिट लागेल अजून. असं गोल्डन काढायचं एकदम. आता आपला हा कांदा तळलेला आहे, तर असा काढून घ्यायचा कांदा. आता 20 ते 25 मिनिट झालेले आहेत आपले चिकन मॅरिनेट करून. आता आपण कुकर ठेवून घ्यायचं. आता हे मी कुकर ठेवून घेतलेलं आहे. त्यामध्येच आपलं कांदा तळून तेल उरलेलं आहे, तेच तेल आपण इकडे वापरायचं. मी 1 पळी फुल भरून तेल टाकलेलं आहे. तुम्हाला लागेल तसं तुम्ही टाका. 2 कवऱ्या जरी टाकलं तरी चालेल तुमच्या अंदाजे. आता मी हा आपला उरलेला कांदा टाकून घेते यामध्ये. हा कांदा पण मस्त थोडा थोडा गोल्डन होऊ शकतो करून घ्यायचा. तर आता आपला हा कांदा थोडा थोडा गोल्डन होत आहे. तर आता आपण काय करायचं, लगेच चिकन टाकून घ्यायचं. हे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन
त्यामध्ये असं टाकून घ्यायचं आणि कांदा आपण तळलेला त्यावर टाकलेला आहे. ह्याला आपण टोमॅटो वापरत नाही कारण दह्यामध्ये आंबटपणा असतो, त्याच्यामुळे टमाट्याची काही गरज नाही आपल्याला. ह्याला 5 ते 10 मिनिटं असंच परतून घ्यायचं. आपल्या कांद्याची आणि दह्याची ग्रेव्ही बनते मस्त. असं अद्रक लसूण पुदिना कसला मस्त कलर आलाय. तर आता आपण काय करायचं की 5 मिनिटं असंच शिजवू द्यायचं. ह्याला थोडं थोडं पाणी सुटलं की आपण कुकरचं टोपण लावून घ्यायचं आणि एक शिट्टी करायची आणि कुकर खाली ठेवायचा आणि तांदूळ हाफ बॉईल करायचा आणि चिकन पण हाफ हाफ शिजवायचं. दोन्ही पण 50% तांदूळ शिजवायचं आणि 50% चिकन शिजवायचं. चिकनची एक शिट्टी करायची, खाली ठेवायचं आणि तांदूळ ठेवायचं. तोपर्यंत आपलं कुकरला एक शिट्टी केल्यानंतर कुकर थंड व्हायला थोडासा वेळ लागते ना, तोपर्यंत आपलं तांदूळ हाफ बॉईल करून घ्यायचं. पुन्हा एकत्र आपण टाकायचं आणि एक शिट्टी काढायची. कुकरमध्ये चिकन दम बिर्याणी बघा तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ शेवटपासून बघा, म्हणजे तुम्हाला मी कसं बनवले ती एकदम एक्युरेट समजेल. तर आता आपला ही चिकन तेल सोडायला लागले. आपण आता ह्यामध्ये पाणी टाकायचं नाही, गॅस स्लो करायचा आणि एकच शिट्टी करायची, पण स्लो गॅसवर करायची, म्हणजे आपलं चिकन 50% व्यवस्थित शिजते आणि पुन्हा आपण तांदूळ टाकल्यानंतर 50% शिजवून घ्यायचं. तर आता मी बाकी मस्त असं आपलं चिकन तेल सोडायला लागले. तर आता आपण टोपण लावून घेऊया आणि एक शिट्टी करूया. आपण एक शिट्टी केली ना काय होतंय, कांदा एकदम असं मऊ पडते आणि त्याची व्यवस्थित अशी ग्रेव्ही बनते. आता मी गॅस कमी करून घेते आणि एक शिट्टी काढते. तर आता आपली ही एक शिट्टी झालेली आहे. तर मी आता ह्याला खाली उतरू आणि हे आपलं तांदूळ शिजवण्यासाठी हे आपलं पाणी. एक तमालपत्र असं मोडून टाका. दालचिनी, 2 विलायची, थोडस दगडी फूल आणि जावेत्री टाकायची. बिर्याणीला जावेत्रीची टेस्ट खूप छान येते. आणि चक्री फूल, लवंगा 5, 10 मिरे आणि जिरे ना उंची शहाजिरे. आता ह्याला एक उकळी काढायची आणि आपलं तांदूळ पुन्हा 50%च शिजवायचं. आणि हे एक अर्धा लिंबू टाकायचा यामध्ये की आपल्या तांदळाचा कलर पांढरा शुभ्र राहावा म्हणून, त्यासाठी लिंबू टाकायचा. तर ह्याला उकळी आल्यानंतर आपण तांदूळ टाकून घेऊया. आता आपलं हे पाणी उकळत आहे, तर आता आपण तांदूळ टाकून घेऊया. हे तांदूळ मी पाणी काढून घेतलेलं आहे. अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घातलं होतं मी तांदूळ. ह्याला आता 50% ह्या तांदळाला पण शिजवून घ्यायचं. टाकायचं, असं हलवून घ्यायचं आणि तो पण हे झाकण ठेवायचं. हे मीठ आहे, मी मीठ टाकते थोडंसं जास्तच टाकायचं कारण ह्यातलं आपण पाणी काढून टाकणार आहोत, म्हणजे पाण्याबरोबर काय मीठ निघून जाते ना, त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं. आणि आता असं आपण झाकण ठेवून एक 5 मिनिटं शिजू द्यायचं. 50% शिजवायचं. आता हा असं उघडून बघायचं एकदा. आता आपला हा 50% तांदूळ शिजलेला आहे. तर आता आपण हा काढून घ्यायचा. गॅस बंद करून घेते मी. हा तांदूळ असा आपण असा काढून घ्यायचा. फक्त 50% शिजवलं मी बघ. 50% शिजवायचा. आता हा आपला कुकर थंड झालेला आहे, तर आपण उघडून बघायचं. मस्त अशी आपल्या कांद्याची आणि दह्याची ग्रेव्ही बनलेली आहे. तर आता काय करायचं, आपण हे चिकन
शिजत थोडंसं राहिलेलं आहे शिजायचं. आपण ह्या स्टेजला काय करायचं की आता आपलं हे तांदूळ आहे काय हे आता आपण हे तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचं. 50% शिजलेलं आहे आपलं चिकन, पण 50% शिजलेलं आहे. आता हे असं आपण दम द्यायचा. कुकर मध्ये दम बिर्याणी. मस्त असं एकदम कसा मस्त कलर आला आहे पांढरा शुभ्र. तर आपण लिंबू टाकलं होतं ना, त्यामुळं तसं आपल्या तांदळाला एकदम पांढरा शुभ्र कलर येते. आणि थोडस असं 1 चमचा तूप टाकायचं वरण. तूप टाकायचं आणि थोडासा पुदिना, कोथिंबीर, ही आपली अशी कोथिंबीर, हा पुदिना आणि आपण फ्राय करून घेतलेले ही कांदा आपला काय मी ग्रेव्ही मध्ये टाकलेला होता. तर काय असं आपण टाकून घ्यायचा आणि नंतर थोडस असं केशराचं किंवा कलर बी असला तर चालेल तुमच्याकडं, असं पाणी टाकून घ्यायचं आणि हा राहिलेला थोडासा तांदूळ असा आपण वरण टाकून घ्यायचा. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आहे. कधी कधी असं असते ना, घरातली 2च माणसं खाते, 2च खात नाहीत, तर चला मग दोघांसाठी मस्त अशी अर्धा किलोची बिर्याणी. थोडस पुदिना, कांदा आणि ह्याची आपण 1 शिट्टी काढून घ्यायची. एकदम मस्त बनते दम बिर्याणी कुकर मध्ये. कुकर मध्ये शिजवल्यामुळं चिकन पण एकदम असं सॉफ्ट बनते आणि खायला पण चवीला खूप छान लागते. 1 शिट्टी काढून घ्यायची अशी आपण. 1 स्लोवर काढावी आणि 1 ही. पहिल्यांदा थोडा फास्ट करायचा 2 मिनिटं, पुन्हा गॅस स्लो करून शिट्टी काढायची. आपण पहिली 1 शिट्टी काढली, स्लो गॅसवरच शिट्टी काढायची पहिल्यांदा पण चिकनची, कारण मसाला असल्यामुळे थोडासा वेळ लागतोय शिजायला. तर स्लो गॅस मध्ये व्यवस्थित असं शिजलं जाते. तर तुम्ही तांदूळ टाकल्यानंतर बी 1 शिट्टी स्लोवर काढायची आणि आपण चिकन शिजवताना पण 1 शिट्टी स्लो गॅसवर काढायची. बरोबर दोन्ही एकदम ॲक्युरेट बनते. तर तुम्हाला मी दाखवतेच झाल्यानंतर. खाली उतरून ठेवूया. तर आता आपला हा कुकर थंड झालेला आहे. तर आता आपण बघूया थोडस हलवून कसं बनलेलं आहे आपला. बघा कसला मस्त एकदम आपला एकदम तांदूळ परफेक्ट शिजलेला आहे. बघा आपलं प्रमाण जे होतं ते जे मी जसं दाखवलं तसं तुम्ही बनवा दम बिर्याणी कुकर मध्ये. तर आता आपण प्लेट करून घेऊया. एकदम तांदूळ आपला सुटसुटीत झालेला आहे. तर आता आपली ही प्लेट बनवून घेऊया. मस्त असा कांदा, ही आपली अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये दम बिर्याणी कुकर मध्ये. तर खूप सोपं आहे, करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दाखवलेले प्रमाण तुम्ही व्यवस्थित घ्या आणि नक्की ट्राय करा. आणि बघा एकदम मस्त शिजते. असं किती भारी शिजले, अशी एकदम अशी ज्युसी. गरम असल्यामुळे पोळा लागले. खूप छान एकदम ॲक्युरेट बनते. नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.